आपण नांदुराला गेलो तर घरी, पण आपल्यासोबत असा काही विषय होऊन आपल्याला कधी वाटलं नव्हतं. कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले सकाळ सकाळी अंग धुवून रेडी झालो, तेवढं ताई म्हणे जेवण करून घे. पहिले तर घरी जेवण करून घेतलं आपण, आणि जेवणात पदार्थ बी कमी नव्हते. पहिले तर मग ते जेवण करून घेतलं, मग म्हटलं चला अर्धा एक घंटा बसू आपण. तरी बसत नाही, तेवढ्यात बाबा म्हणत की चाल आपल्याला नांदुराला जाणार सामान आणायला. बाकी आपल्या मागे काही ना काही काम निघते. आज आपल्याला बोरचं सामान आणायला जाणं होतं. मग तर म्हटलं तो कामाचा विषय सोडा, पहिले तर आपण चालले जाऊ. मग पहिले तर आपल्या गाडीला चबी लावली, मग निघलो जायसाठी. बाकी उसक काम आहे, पण आपल्याला नांदुराला जाणार आहे. बाकी या नांदुराला जायचा विषय असा की हे सामान मलकावरले भेटलं नाही, म्हणून नांदुराला जाणार. मग तर 70-80 स्पीडनं पोहोचलो नांदूर. मग तर म्हटलं आता हे नांदुरात बी भेटते की सामान पाहू आता. आणि विषय असा चालतंय, नांदुरात बी जे सामान पाहिजे होते ते भेटलं नाही आपल्याला. बाकी हेच आहे आपल्या खऱ्या देशाची. मग तर आपण ज्या दुकानावर आलो ते दुकान बंद निघलो. मग तेवढ्यात बाबा म्हणा त्या दुकानाचा विषय सोड, पहिलेच आपण नाश्ता करून येऊ. बाकी बेकार विषय चिल्लर काम म्हटलं म्हणजे. मग तर म्हटलं तो चिल्लर कामाचा विषय सोडा, पहिले तर आपण नाश्ता करून. मग पहिले तडी नाश्ता करून घेतला. तो नाश्ता करणं होत नाही, तेवढा त्या माणसाला फोन आला की दुकान उघड. मग तर तडी तर पहिले रपारप नाश्ता करून घेतला. मग निघलो जायसाठी आपलं सामान आणाय. मग ते येऊन पोहोचलो दुकानात. बाकी जे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सामान दाखवलं त्यातलं अर्धच सामान भेटलं तर आपल्याला. मग पहिलेच आपला एअरवॉल घेऊन घेतला, त्याच्या बाद आपलं नेपल घेऊन घेतलं, त्याच्या बाद आपली कपलिंग घेऊन घेतली. आणि आपल्याला जे सामान पाहिजे होतं ते सामान पाहायला आपण गोडाऊन मध्ये आलो, पण आपल्याला भेटलंच नाही. मग तर म्हटलं तो सामानाचा विषय सोडा, चालला आता मग पाहून घेऊ आपण. या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.